तर चला तर मैत्रिणींनो, आता आपण व्हिडिओला स्टार्ट करू. तर हे बघा, ही 4 इंच मी रुंदी घेतलेली आहे आणि लांबी ही 21 इंच अशी घेतलेली आहे. तर तुम्हाला मेजरमेंट करून दाखवते. हे बघा, 21 इंच. थोडं असा व्हिडिओचा कॅमेराचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही समजून घ्या. आणि खूप सोपं आहे हे बनवायला. चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते मशीनवर कसं स्टिच करायचं. तर तर हे असं दोन्ही साईड दुमटून घ्यायच्या आणि सरळ बघून घ्यायचं आणि आपण याला शिलाई करून घेऊ. एकदम सरळ शिलाई करून घ्यायची, जशी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची. खूप सोपं आहे हे बनवायला. अगदी झटपट बनवून तुम्ही साडीवर म्हणजे आपण ब्लाऊज, आपल्या साडीमध्ये ब्लाऊज पीस असतोच आणि आपण ब्लाऊज शिवत असतो, थोडाफार कपडा उरलेला असतोच. तर आपण असं साडीवर सुद्धा मॅचिंग रबर बनवू शकतो आपल्या साडीवर. म्हणजे कुठलेही इन्व्हेस्टमेंट नाही त्याच्यामध्ये. असं पण आपल्याला खूप फॅशनमध्ये आहे क्रंच म्हणून हे रबर आजकाल, आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आहे. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे बनवायची. तर हे बघा, ही शिलाई मारून घेतली. आता आपण त्याला उलटून घ्यायचं. उलटून झाल्याच्या नंतर आपण उलटून घेतल्याच्या नंतर हे असं रेडीमेड पण, म्हणजे रेडीमेड नाही, म्हणजे दुकानामध्ये पण हे इलेस्टिक भेटतं आणि आपले असं 5-10 रुपयाचे पॉकेट असे येताना ते पण टाकलं तर चालतात. पण मी 4 इंच असं मोजून हे इलेस्टिक कट करून घेतले. हे 10 रुपये किंवा 20 रुपये असं मीटरने भेटतं. मला हे 10 रुपये मीटरने भेटलेलं आहे. तर तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये असं घेऊन हे करू शकते. आता आपण सरळ करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अशी टॅचपिन घालायची आणि त्या रबरला लावून घ्यायची आणि असं मध्ये टाकून घ्यायचं. पण जी मागची साईड आहे, मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये, ती साईड समोर येऊ द्यायची नाही, नाहीतर आपली सगळी मेहनत वाया जाईल. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही करा. त्याला अशी गाठ मारून घेतल्याच्या नंतर हे एक साईडमध्ये घेऊन असं फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. हे बघा, हे असं, म्हणजे आपले कुठलेही दोरे धागे दिसू नाही. आणि मैत्रिणींनो, हे बघा, तुम्ही हे असे रबर बनवून सेल करू शकता, विक्री पण करू शकतात. अजून तुम्हाला भरपूरसे रबरचे मी व्हिडिओ दाखवेनच, तसे पद्धतीचे सुद्धा तुम्ही करू शकतात. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर माझे व्हिडिओ थोडेसे जरी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज करून लाईक आणि सबस्क्राईबर करा. कारण की एका नवीन यूट्यूबरला तुमच्या सबस्क्रायबरची खूप गरज असते आणि व्हिडिओ बनवायला खूप टाईम आणि एडिटिंगलासुद्धा खूप टाईम लागतो मैत्रिणींनो. तर हे बघा, आपलं किती सुंदर असं क्रंच रबर. आणि अजून वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये तुम्ही हे रबरला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर धन्यवाद मैत्रिणींनो व्हिडिओ बघितल्याबद्दल.